आजचा विषय काय आहे की हे आहे कार्बन क्लीनर. जसं आपल्याला सर्व्हिसिंग करायचीच आहे गाडीची, तर विचार केला आहे कार्बन क्लीनर घेतो, ज्याने की मी तो टाकीत टाकला ना. पेट्रोल आहे माझं आता अर्धी टाकी आहे, तर मी विचार केला की हा कार्बन क्लीनर टाकतो याच्यामध्ये, ज्याने की जर वरून सर्व कार्बन राहिलेला असेल ना, तो इथून पूर्ण इंजिनमध्ये उतरेल. मग इंजिन ऑइल चेंज करता येईल. म्हणून आधी 2-3 दिवसाआधीच मी आता टाकतो हा. मी अर्ध्या टाकीमध्ये ह्यामुळे टाकलं आहे. जर फुल टाकी असेल तर चांगलंच आहे. मी अर्ध्या टाकीमुळे ह्यामुळे टाकलं आहे की आता ते ना जसं आपल्याला माहितीच आहे मुंबईमध्ये किती खड्डे आहेत, तर ते आपोआप हलून आहे ना ते कार्बन लागेल त्याला. सो तरी पण आपण आपल्या हिशोबाने एकदा हे करायचं. मी अर्ध्या टाकीवरती ह्यामुळेच टाकलं आहे, कारण की आहे ना अर्धी टाकी असेल तर मग सर्व्हिसिंगपर्यंत आहे ना तो तेवढा पूर्ण पेट्रोल संपून जाईल. आणि मग तो सर्व कार्बन जेव्हा इंजिनमध्ये उतरेल, जसं वॉलपासून होऊन मग इंजिन ऑइल चेंज केलं की माझं पूर्ण कामच होऊन जाईल. इन शॉर्ट बाईक क्लीन होईल पूर्ण. म्हणून मग मी अर्ध्या टाकीवरतीच ओतलं आहे. जर तुमची फुल टाकी असेल आणि तुम्हाला सर्व्हिसिंगसाठी जास्त वेळ असेल आणि तेवढ्या दिवसात जर पेट्रोल संपणार असेल ना, तर मग तुम्ही फुल टाकीवरतीच टाका. कारण कसं आहे, टाकी आहे ना, टाकीमध्ये पण कार्बन जमतं, एअर पकडते. एअर वगैरे पकडल्यामुळे ना इतर ज्या टाकीला साईडला जो टँक असतो आपला, त्याच्यामध्ये पण कार्बन साठायचे खूप सारे चान्सेस असतात. म्हणून फुल टाकीवरती टाकलात ना तर तेवढंच तुमचे पूर्ण टाकी पण क्लीन होईल, तिथला कुठला कार्बन असेल तर. मी आपल्या मुंबईच्या रस्त्याप्रमाणे टाकलं आहे अर्ध्या टाकीवरती, कारण खड्ड्याबिड्ड्यामध्ये गाडी गेली ना तर ते आपोआप धुवून जाईल. इन शॉर्ट लागेल त्याला. A few moments later. सकाळी लफडी झाली. भांडणं झाल्यानंतर कॅमेरा चालू केला. ॲक्च्युली ड्रायव्हरची चूक आहे की त्याने कट मारला, आणि असं बोलू नाही शकत ड्रायव्हरची चूक आहे, कारण दोघांची चूक होती. ते लोक एकदम आरामात चालत होते, नाही तर मी बी त्याला कुठे घाई होती. सो त्याने पण कट मारला तिला. तर त्याने त्यांच्यामधल्या एका मुलाने तो गाडी पुढे गेल्यानंतर काहीतरी हातवारे केले, तर त्याने मिररमध्ये बघितलं तर तो थांबला लगेच तिथे, आणि तो भांडायला लागला. हिलविला की हा उडवून टाकेन, असा करेन तसा करेन. मी बोललो तरी, अरे चल ना, सोड ना, काय विला की अरे तो बघ कसा बोलतोय. अरे काय बोलतोय हे बघ. हिला हे लोक पोचवायलाच बसलेत आम्हाला. ठीक आहे, रॉंग वेला येते भाई, थोडा आरामात तरी ये. डायरेक्ट रस्त्याच्या मधून येशील काय भाई साहब. शिकलेल्यांकडे कॉमन सेन्स नाही आहे, बोला.
$2,000 later. कसा चालवतोय. हे इथे येत ना आई शपथ, असं वाटतं ना एका एकाचे कान फोडू. पंखा फास्ट काकांचं सकाळ सकाळी भांडण. मोबाईल नंतर बघ भाई, मागे माणसं आहेत.